भोंदू खरातला मोक्का लावा, त्याच्या संपर्कातील सर्वांवर गुन्हे दाखल करा. माजी आमदार अनिल गोटे. बनावट दारूच्या कारखान्यावर LCBचा छापा, 1.5 लाखाच्या मुद्देमालासह एकास अटक. अवकाळी आणि भावगळतीच्या दुहेरी संकटाने शिंदखेडा तालुक्यातील बळीराजा हवालदिल. आणि जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जिल्हाधिकारी कार्यालयात फील्ड ट्रेनर्सचं प्रशिक्षण सुरू. खरात प्रकरणाचा उपयोग राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून भोंदू खरातला मोक्का लावून त्याला फोन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात 42 आमदार मंत्र्यांनी हजेरी लावली, शेकडो कॉल्स केले. अशा फोन करणाऱ्यांना, संपर्कात असणाऱ्यांना आरोपी करा. कोण संपर्कात होते, कोणी खरातला कॉल केले हे सांगणाऱ्या अंजली दमानियांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात कसं उभे करतात. ज्यांनी किंवा ज्यांना खरातने संपर्क केला त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार हे राज्याच्या जनतेला कळू द्या. भाजपा सर्वांच्याच भानगडी काढतो, परंतु गेल्या 12 वर्षात त्यातील एकालाही शिक्षा झालेली नाही. अशा प्रकरणांचा उपयोग केवळ राजकीय ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच केला जात आहे. ज्या घोषणा तुम्हाला पेलवत नाही त्या करूच नका, असं माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे. धुळ्याच्या गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणात 2 दिवसात SIT स्थापन करू, आमदारांना शिस्त लावू अशा घोषणा केल्या. 11 महिने उलटून देखील आज तागायत एकही अटक नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील CCTV फुटेज गायब केलं. आम्ही प्रामाणिकपणे खंडणीच्या रकमेसह पकडून दिले. त्यानंतर तब्बल 10 दिवसांनी पोलीस प्रमुखांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात शिक्षा काय तर 3 महिने कारावास आणि 500 रुपये दंड. एवढ्या कठोर शिक्षेला घाबरून मुख्य आरोपी किशोर पाटीलने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पोलिसांपासून सरकारी वकिलांपर्यंत सर्व किशोर पाटील यांना मदत करीत आहेत. ही बाब काय राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांना माहीत नाही. अशा प्रकरणाची साधी चौकशी होऊ देत नाही. हेच प्रशिक्षण दिलं का संघाच्या शाखेवर? आम्हाला तर प्रामाणिकपणाचे धडे दिले होते. कदाचित नंतर सिलेबस बदलला असावा, असा टोलाही माजी आमदार अनिल गोटे यांनी लगावला. एप्स्टीन प्रकरण दाबण्यासाठीच खरातचं प्रकरण बाहेर काढल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे. गेल्या 10-15 वर्षात अनेक अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्याचा एप्स्टीनसाठी तर वापर झाला नाही ना, अशी शंकाही गोटे यांनी उपस्थित केली आहे. धुळ्यातून 12 वर्षा आतील मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा तपास लागायलाच हवा. काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स अशा अनेक राजकीय घडामोडींवर कपोलकल्पित स्टोऱ्यांवर सिनेमे भाजपाने काढले आहेत. आता जेफ्री एप्स्टीन व भोंदूबाबा आणि त्यातील मान्यवरांचा सहभाग काढाच. एका वृद्ध स्वयंसेवकाची एवढी विनंती मान्य करायला काय हरकत आहे, असा खोचक सवालही गोटेंनी केला. त्यानंतर आपलं गुलमोहर रेस्ट हाऊस तुम्ही जे साक्षीदार आहात सगळे, 1,84 लाखाची कॅश सापडली. अजिबात सहन करणार नाही. सहन करणार नाही. किशोर पाटलावर तुम्ही का नाही गुन्हा दाखल केला दखलपात्र, त्यांना माहीत नाही का? आणि अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात तुम्हाला मी सांगतो की किशोर पाटलाला वाचवण्यासाठी धुळ्याच्या पोलीस कॉन्स्टेबलपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे लोक प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत त्यांनी एकही आरोपी पकडला नाही. मला तपासी अधिकाऱ्यांच्याकडनं कसं कळालं की आम्ही जे लोक दिसले त्याला CCTVमध्ये त्या लोकांना बोलवलं, त्याचे जबाब घेतले. मी जरा विचारलं, मग इतके लोक एका दिवशी आले कसे काय? या इकडे तर मात्र केसेस करतोय. आवाज सकाळ मानव लागतो आहे बोलण्यापर्यंत.
आता 15 तारीख आहे कोर्टात. आम्ही काय सांगितलं कोर्टामध्ये, मुख्यमंत्री म्हणाले SITची चौकशी करतो. आम्हाला मान्य आहे ना. काय मग काय SIT स्थापन करत नाही. त्यामुळे मी त्यांना म्हणाला की कोंबडा आलो तो खूप पण अंडा काही देत नाही. काय त्या घोषणा तुम्हाला ज्या पेलवत नाहीत, ज्या तुम्हाला जड जातात, अशा घोषणा करूच नका ना. या लोकांच्या अपेक्षा नाही तुमच्याकडे घोषणा केल्याच पाहिजे तुम्ही. काय अशा घोषणा करून कारवाई न करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणे होय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील अंबिका नगरातील बनावट दारूच्या कारखान्यावर मध्यरात्री छापा टाकून सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी रवींद्र महाजन या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. बनावट दारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी खबऱ्यांना कामाला लावलं. रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, हा धुळे शहरात अंबिका नगरमध्ये चंडिका हॉटेलच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याच्या साथीदारासह मानवी जीविताला धोका असलेली बनावट दारू विक्री करण्याच्या हेतूने तयार करीत असल्याची गुप्त माहिती PI पवार यांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून दिनांक 9 एप्रिल रोजी मध्यरात्री अंबिका नगरातील त्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. तेथे रवींद्र रमेश महाजन वय 27 हा बनावट दारू तयार करीत असताना मिळून आला. संपूर्ण शेड व आजूबाजूची तपासणी केली असता एकूण 1,43,290 रुपयांची बनावट दारू बनविण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं. त्यात 92,160 रुपये किमतीची इम्पेरियन ब्ल्यू या दारूच्या 180 mlच्या काचेच्या बॉटल असलेले 24 खोके, 4,500 रुपये किमतीची टाकी, 1,400 रुपयांचे 7 प्लॅस्टिक ट्रे, 9,000चे IBचे 9,000 स्टिकर, 4,400 रुपये किमतीचे IBचे 2200 बूथ्स, 80 रुपये किमतीचे इम्पेरियल ब्ल्यू नावाचे 8 खोके, 30,000 रुपये किमतीचे 200 लिटर स्पिरिट, 1,300 रुपयांच्या 650 रिकाम्या काचेच्या बाटल्या आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या बनावट दारू प्रकरणात महाजनला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आणखी दुसरा आरोपी निष्पन्न झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार पवन गवळी, सचिन गोमसाळे, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, आरिफ पठाण व मयूर पाटील यांच्या पथकाने केली. 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे. त्या ठिकाणी इम्पेरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पेरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. ती गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, यासुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे. याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे. तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारातील कोसळलेले भाव
या दुहेरी कोंडीत सापडलेल्या शिंदखेडा तालुक्यातील टेमला गावचे शेतकरी पद्मसिंग जयसिंग गिरासे यांची उद्विग्नता आज संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचं विदारक वास्तव मांडत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील कांदा अक्षरशः मातीमोल झाला असून काढून गोण्यांमध्ये भरलेला कांदा खरेदी करण्यासाठी एकही व्यापारी सध्या फिरकत नसल्याचं भीषण चित्र आहे. केवळ कांदाच नाही तर मका आणि गव्हाचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. कालपर्यंत 2300 रुपयांना विकला जाणारा मका आज 1500 रुपयांवर येऊन ठेपला आहे. एकीकडे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असताना दुसरीकडे 700 रुपयांची खताची गोणी थेट 1700 रुपयांवर पोहोचली आहे. या गगनाला भिडलेल्या उत्पादन खर्चामुळे आणि पदरी पडलेल्या नैराश्यामुळे आता शेती करणं म्हणजे जणू गुन्हाच झाला आहे, अशी संतप्त आणि हतबल प्रतिक्रिया शेतकरी पद्मसिंग गिरासे यांनी दिली आहे. सरकारने या भीषण परिस्थितीची तातडीनं दखल न घेतल्यास शेतकऱ्यांवर सामूहिक आत्महत्येची वेळ येईल, हा त्यांचा इशारा प्रशासनाचे डोळे उघडणारा आहे. माझं नाव पद्मसिंग जयसिंग गिरासे. मी शिंदखेडा तालुक्यातील टेमला या गावाचा शेतकरी आहे. पण शेतकरी मनाला लाज वाटते, कारण शेती करणं म्हणजे एकदम गुन्हा झालेला आहे. आता जे मुलं आहेत ते पुढे शेती करणारच नाही, कारण आता माझा कांदा जमीनदोस्त झालेला आहे. बाकी कांदा उकडून शेतामध्ये कट्टे भरून पडलेला आहे, पण त्या कट्ट्यांना घ्यायला कोण तयार नाही. कोणी व्यापारी ह्या शेतात येत नाही, कारण पाऊस चालू आहे. मध्ये मध्ये आज पाऊस येतोय, काल उद्या गार पडते, त्याच्यामुळे कोणता व्यापारी नाही म्हणतोय आणि भाव तर द्यायला तयार नाही. म्हणजे मार्केट पण मध्ये मध्ये म्हणजे नुसतं कांद्याचीच वेत नाही, एखादा मका सुद्धा दरवर्षी 2200 तर 2300 मका होता, तो यावर्षी 1500-1400 मागतायत ते. आणि गहू सुद्धा 2500च्या वरची जाणारी वस्तू ती 2000च्या आत मागतायत. मग शेतकऱ्याला काय परवडेल? 700 रुपयाची जी बॅग होती खताची, ती आता 1700 रुपये झालेली आहे. 3000चं बियाणं आहे गव्हाचं, तर त्याचं शेतकरी राहील का? त्याला आत्महत्या करावी लागेल. म्हणून पुढे पुढे लोक शेतकरी करणार नाही शेती आता, कारण परवडणारच नाहीये. आता शेतकऱ्याच्या व्यथेकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर मग शेतकरी जिवंत राहणार नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. केंद्र सरकारच्या जनगणना 2027 प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी तालुकास्तरीय फील्ड ट्रेनर्सचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. जनगणना संचालनालय महाराष्ट्र मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली 11 एप्रिल 2026 पर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणात धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यांच्या ग्रामीण भागासाठी 26 फील्ड ट्रेनर्स तसेच साक्री, शिरपूर, वरवाडे, शिंदखेडा नगरपंचायतींसाठी 8 आणि दोंडाईच्या पिंपळनेर नगरपरिषदेसाठी 4 अशा एकूण 38 फील्ड ट्रेनर्सचा दिनांक 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान पहिल्या सत्रात प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. तसेच दिनांक 9 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत धुळे ग्रामीणसाठी 12, शिंदखेडा ग्रामीणसाठी 4 आणि धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी 17 फील्ड ट्रेनर्सना द्वितीय सत्रात प्रशिक्षण दिलं जात आहे. अशा प्रकारे संपूर्ण पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहोत, असं जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यातून भारतीय जनगणना 2027साठी मास्टर ट्रेनर म्हणून उपसंचालक जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयातील ममता हटकर तसेच धुळे महानगरपालिकेतील कार्यालय अधीक्षक रविकिरण पाटकरी यांनी पुणे येथील यशोदा कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलं असून ते मार्गदर्शन करीत आहेत. जनगणना संचालनालय मुंबई येथील सांख्यिकी अन्वेषक पार्थ पहाड यांची धुळे जिल्ह्यासाठी जनगणना समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या प्रशिक्षणाद्वारे जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रक्रिया अचूक व परिणामकारकरित्या राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिलं जात आहे. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार मायानंद भामरे तसेच जनगणना कक्षातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.